नमस्कार मुलांनो, कसे काय आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान मजेतच असाल. तर आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत मुलांनो. आज आपण इयत्ता 7वीचं प्रकरण 3 लसावी आणि मसावी बघणार आहोत. तर बघा, आपण मागील इयत्तेमध्ये सुद्धा बघितलं आहे लसावी म्हणजे काय होते आणि मसावी म्हणजे काय होते. तर बघा, लसावी म्हणजे काय होते मुलांनो. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर बघा, आपण हे मागील कक्षेमध्ये मागील वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत मुलांनो. तर आज आपण काय बघणार आहोत, त्याच्यावर आधारित अभ्यास बघणार आहोत. अभ्यासानंतर आपल्याला बघा इथे नेहमीप्रमाणे सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तरे सुद्धा बघायची आहे. तर आपण सर्वप्रथम अभ्यास बघूया मुलांनो. आणि अभ्यासामध्ये आपण बघूया, प्रस्तावना बघूया आणि त्या प्रस्तावनामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते बघूया. तर बघा मुलांनो, मागील इयत्तेमध्ये आपण मूळ संख्या सुद्धा शिकलेलो आहोत. मूळ संख्या म्हणजे काय होते, सहमूळ संख्यांचा अभ्यास सुद्धा आपण केलेला आहे. आणि या पाठात जोडमूळ संख्या, मूळ अवयव पाडणे आणि मसावी लसावी कसं काढायचं हे आपण ह्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत, या लेसन मध्ये शिकणार आहोत. तर बघा मुलांनो, आपण जे नंबर्स शिकलेलो आहोत, आपल्याला माहित आहे वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स असतात, संख्या असतात. नॅचरल नंबर आहे म्हणजे नैसर्गिक संख्या आहे, मूळ संख्या आहे, सहमूळ संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे, अपूर्णांक संख्या, अशा वेगवेगळ्या संख्या आहे. म्हणजे गणित म्हटलं की गणिताचा अभ्यास हा संख्यांशीच निगडीत असतो. तर बघा मुलांना, इथे मूळ संख्या म्हणजे काय होते आपण बघितलेलं आहे. मागील इयत्तेमध्ये थोडं रिवाइज करून घेऊया. मूळ संख्या म्हणजे काय होते की ज्या संख्येचा जो संख्येला फक्त 2, आपण जसं सर्वात लहान संख्या म्हटली, मूळ संख्या कोणती आहे मुलांनो, 2 ही मूळ संख्या ही सर्वात लहान आहे. तर मूळ संख्या म्हणजे काय होते मुलांनो, सांगा, थोडंसं रिवाइज करा. त्या संख्येचा जो विभाजक आहे तो 1 किंवा तीच संख्या असते, त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या असं म्हणतो. तर आणि सहमूळ संख्या म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहित आहे मुलांनो. आता आपल्याला नवीन हे शिकायचं आहे, जोडमूळ संख्या म्हणजे काय होते. तर बघूया, आपण प्रकरणाला आता सुरुवात करूया मुलांनो. स्पष्टीकरणामध्ये बघूया मुलांनो, सहमूळ संख्या म्हणजे काय. बघा, मूळ संख्या म्हणजे तर तुम्हाला माहितच आहे. आणि आपण 1 ही काय आहे मुलांनो, 1 ही मूळ संख्या पण नाहीये आणि संयुक्त संख्या पण नाही आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मुलांनो, कारण 1 ने 1 लाच भाग जातो. तसंच मुलांनो, संयुक्त संख्या म्हणजे काय होते हे तुम्हाला माहित असेल. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा, ज्या संख्येचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक असतील त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. परंतु 1 काय आहे मुलांना, ही संयुक्त संख्याही नाहीये आणि मूळ संख्या सुद्धा नाहीये. आणि 2 ही काय आहे, सर्वात लहान मूळ संख्या आहे. तर चला बघा मुलांना, आपण बघूया सहमूळ संख्या म्हणजे काय होते. तर बघा, सहमूळ संख्या म्हणजे ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो. बघा मुलांनो, ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक हा काय असतो, फक्त 1 हाच असतो, त्या संख्या एकमेकींचे काय असतात, सहमूळ संख्या असतात. तर बघा मुलांनो, आणि त्या सहमूळ संख्येलाच आपण काय म्हणतो, सापेक्ष संख्या सुद्धा म्हणतो आणि इंग्लिश मध्ये त्याला रिलेटिव्हली प्राईम नंबर्स म्हणतात. पुन्हा बघूया, बघा, ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो आणि तेव्हा त्या संख्या काय म्हणतात, त्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असं म्हणतात. आणि सहमूळ संख्यालाच आपण सापेक्ष संख्या सुद्धा म्हणतो आणि इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात, रिलेटिव्हली प्राईम नंबर्स असेही म्हणतात. तर बघा मुलांना, जसं उदाहरणात बघूया आता कोणत्या जोड्या आहेत, मग सहमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या आहेत. तर बघा, जसं इथे सांगितलेलं आहे, आपण समजा सहमूळ संख्यांचं उदाहरण घेऊया. तर बघा, सहमूळ संख्यांचं उदाहरण समजा आपण घेतलेलं आहे की 10 आणि 21 ह्या सहमूळ संख्या आहे का आपण बघूया. तर बघा, जेव्हा 10 चे अवयव पाडले तर कोणते कोणते पडतील, 1, 2, 5 आणि 10. त्याच्यानंतर 21 चे अवयव पाडले तर कसे पडतील मुलांना, 21 च 1, 7 3 21, 7 3 आणि 21. तर बघा, मग ह्या दोन्ही नंबर्स आपण कंपेअर केले, 10 आणि 21, तर याच्यामध्ये कोणती संख्या कॉमन आहे मुलांना, कॉमन इट मीन्स कोणता सामायिक विभाजक आहे,
इथे बघा सामायिक विभाजक हा फक्त एकच आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की 10 आणि 21 ह्या काय आहेत, ह्या सहमूळ संख्या आहेत. कारण सहमूळ संख्यांची व्याख्या आहे ती काय आहे मुलांनो, की ज्या दोन संख्यांना फक्त ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक काय असतो, फक्त एकच असतो. बघा फक्त एक हाच असतो, त्याला आपण तेव्हा आपण म्हणतो की त्या ज्या मूळ संख्या आहेत त्या एकमेकांच्या काय आहेत, सहमूळ संख्या आहे म्हणतो. तर इथे बघा मुलांना आपण 10 आणि 21 जेव्हा बघितलं तर 10चे आपण अवयव पाडले तर 1 2 5 10, तसेच 21 चे पाडले तर 1 7 3 आणि 21. तर ह्या दोघांमधचा जो सामायिक विभाजक आहे तो काय आहे मुलांनो, 10 आणि 21 चा पाळला तर त्याचा सामायिक विभाजक काय आहे, 1 आहे. तर बघा फक्त एकच आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की 21 आणि 10 हे काय आहेत, सहमूळ संख्या आहेत असं आपण म्हणू शकतो. तसंच बघा अजून आपण बघूया, सपोज 3 आणि 8 घेतलं तर बघा 3 आणि 8 ह्या सहमूळ संख्या आहेत का आपण बघूया. तर बघा आपण 3 चा आपण पाडूया अवयव तर किती, 1 आणि 3. 8 चा पाडलं तर 1 2 4 आणि 8. आता बघा ह्या ज्या पण आपल्याला कसं या दोघांचा सामायिक विभाजक जेव्हा आपण 3 आणि 8 चा काढला तर 3 आणि 8 चा आपण सामायिक विभाजक काढला तर काय येईल मुलांना, फक्त एकच येणार आहे. काय आहे मुलांना, इथे फक्त एक हा सामायिक विभाजक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की 3 आणि 8 चे सामायिक विभाजक किती आहे, 1 आहे. म्हणून आपण म्हणू शकतो 3 आणि 8 ह्या सहमूळ संख्या आहेत. तसंच मुलांना आपण अजून एखादं उदाहरण घेऊया. सपोज आता आपण 4 आणि 9 चं बघितलं. बघा 4 आणि 9 ह्या सहमूळ संख्या आहेत का आपण बघूया. 4 आणि 9 तर बघा 4 चं आपण बघितलं, 4 चे अवयव पाडले तर 1 नी भाग जातो, 2 नी पुन्हा 4. तसंच 9 चं काढलं मुलांना तो 1 3 आणि 9. तर बघा मग 4 आणि 9 ह्या दोनचा सामायिक विभाजक कोणता आहे मुलांना, बघा इथे एकच आहे. म्हणून आपण म्हणू शकतो 4 आणि 9 ह्या काय आहेत, सहमूळ संख्या आहेत असं आपण म्हणू शकतो. तर नक्कीच मुलांना तुम्हाला लक्षात आलं असेल की सहमूळ संख्या म्हणजे काय आहे, की ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आणि 1च असतो त्याला आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या म्हणतो. तेव्हा आपण म्हणतो त्या दोन संख्या एकमेकांच्या सहमूळ आहेत. आणि तसे आपण उदाहरण सुद्धा इथे बघितलं आहे, 4 आणि 9. तशीच पुन्हा आपण 20 21 आणि 10 बघितलं आहे. पुन्हा 3 आणि 8 अशा प्रकारच्या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत मुलांना. तर बघूया आता. बघा इथे आपल्याला दिलेलं आहे जसे 10 व 21, 10 आणि 21 आपण आताच बघितलं. जसे 10 आणि 21 या संख्या सहमूळ संख्या आहेत. का बरं सहमूळ संख्या आहेत आताच मी एक्सप्लेन करून सांगितलं. कारण 10 चे विभाजक काय आहेत, 1 2 5 10 आणि 21 चे विभाजक जे आहेत ते काय आहेत बघा, 1 3 7 आणि 21. आणि बघा दोन्ही मध्ये जे कॉमन नंबर बघितलं किंवा सामायिक विभाजक बघितला तर तो एकच येतो. आणि या दोन्ही संख्यांचा विभाजकांमध्ये 1 हा काय आहे, एकमेव सामायिक विभाजक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की 10 आणि 21 हे काय आहेत, सहमूळ संख्या आहेत. तसाच बघा उदाहरण 3 8 4 9 21 22 22 23 23 24 ह्या काही सहमूळ संख्या आहेत. बघा ह्या ज्या 3 संख्यांना आपण बघितलं त्याच्यावरून काय लक्षात येते, तुम्हाला काय निरीक्षणास येते मुलांनो. बघा 21 22 22 23 23 24 ह्या सुद्धा सहमूळ संख्या आहेत. तर आपण असं म्हणू शकतो याच्यावरून की जे कंटिन्यू नंबर आहेत ते काय आहेत, 21 च्या नंतर 22 22 च्या नंतर 23 23 च्या नंतर 24 ह्या काय आहेत, आपण सहमूळ संख्या आहेत असं म्हणू शकतो. जोडमूळ संख्या. बघा आपण मूळ संख्या म्हणजे काय आहे हे तुम्हाला समजलं आहे, संयुक्त संख्या म्हणजे काय आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. आणि आता आपण सहमूळ संख्या म्हणजे काय आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता आपण काय बघूया, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, ट्विन प्राइम नंबर्स. तर बघा ट्विन प्राइम नंबर मध्ये आपण जोडमूळ संख्या याची आता आपण व्याख्या बघूया. जोडमूळ संख्या म्हणजे काय होते मुलांनो, ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 असेल. समजा की ज्या दोन मूळ संख्यामधील फरक 2 असेल तेव्हा त्याला आपण म्हणतो जोडमूळ
तेव्हा त्या मूळ संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. तर बघा मुलांनो, इथे डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे की ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या दोन मूळ संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. तर बघा जसं 3 आणि 5, बघा 3 आणि 5 मधलं जे फरक आहे ते किती आहे? 2चा आहे. पुन्हा 5 आणि 7 याच्यातलाही फरक कसा आहे? 2चा आहे. आता ह्या दोन मूळ संख्या आहेत 11 आणि 13, याच्यातलाही फरक 11, 12, 13 दोन दोन नंबरचा आहे. म्हणून नक्कीच आपण 3, 5, 5, 7, 11, 13, 29, 31 इत्यादींना आपण काय म्हणू शकतो मुलांनो? यांना जोडमूळ संख्या म्हणू शकतो, कारण ह्या दोन मूळ संख्यामधील जो फरक आहे तो किती आहे? 2 आहे. म्हणून याला आपण म्हणू शकतो. तर बघा आता आपण यादी बघूया मुलांना. आता बघा मला सांगा की आपण बघूया की 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करूया आणि त्या किती आहेत ते आपण बघूया. तर बघा पहिले आपण मूळ संख्यांची यादी करूया. कोणती कोणती आहेत? आता मूळ संख्या म्हणजे तुम्हाला माहितच आहे मुलांना, मूळ संख्या म्हणजे काय होते की ज्या संख्येचा फक्त एकच विभाजक असतो. एक किंवा त्याच संख्येने समजा त्या संख्येला भाग जात असेल किंवा तीच संख्या विभाजक असेल त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. तर बघा आता 25 ते 100 पर्यंतची आपण संख्या बघूया मुलांना. तर बघा 25 च्या नंतर 26 पण नाही, 27 येणे, 28, 29, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 ह्या सगळ्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. एकूण या किती मूळ संख्या आहेत मुलांना? एकूण ह्या 16 आहेत. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. तर म्हणजे 25 ते 100 पर्यंतच्या किती मूळ संख्या आहेत मुलांनो? 16 ह्या मूळ संख्या आहेत. एकूण संख्या किती आहेत मुलांनो? 16 ह्या मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या आता आपल्याला 5 जोड्या लिहायच्या आहेत की कोणत्या सहमूळ संख्या आहेत. तर बघा सहमूळ संख्या म्हणजे काय आहेत हे तुम्हाला आताच सांगितलं की ज्या दोन मूळ संख्यामधील फरक 2 असेल त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो, त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. तर बघा इथे आता आपण हे बघितलेलं आहे. लक्षात ठेवायचं की 1 ते 25 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत ते किती आहेत? 16 मूळ संख्या आहेत. कोणत्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. जोडमूळ संख्या बघितलेल्या आहेत 3, 5, म्हणजे कारण यांच्यातली जो फरक आहे तो किती आहे मुलांना? ह्या सगळ्यांतली फरक हा 2चा फरक आहे, म्हणून याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. तसंच बघा मुलांना आता आपण बघत आहोत की 1 ते 50 मधील जोडमूळ संख्यांच्या आपण आता सहमूळ संख्यांच्या जोड्या बघत आहोत. बघा सहमूळ संख्यांच्या जोड्या बघायच्या आहेत तिथे. बघा हे सहमूळ संख्या कशाने चुकीने लिहिल्या असं वाटते? बघा 2, 3, 5 च्या नंतर 6, 7, 11, 12, 13, 17, 19, 29, 30 ह्या काय आहेत? सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. बघा ह्या सहमूळ संख्यांच्या जोड्या आपण बघत आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल मुलांनो की सहमूळ संख्या काय आहे, जोडमूळ संख्या काय आहे, मूळ संख्या काय आहे. आता समोर बघूया मुलांनो संख्यांचे मूळ. आता आपल्याला संख्या म्हणजे काय आहे ते बघून झालेले आहे. मूळ संख्या म्हणजे काय आहे हे बघितलेलं आहे. सहमूळ संख्या काय आहे, जोडमूळ संख्या काय आहे, संयुक्त नंबर काय, हे सगळं आपलं बघून झालेलं आहे. तर आता बघा आपल्याला हे बघायचं आहे की संख्येच्या मूळ अवयव कसं पाळतात ते आपल्याला बघायचं, म्हणजे प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ नंबर्स हे आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये बघा मुलांनो संख्यांचा लसावी किंवा मसावी काढण्यासाठी बघा संख्यांचं आपल्याला आपण हे प्रकरणच आहे लसावी आणि मसावी, आणि तुम्हाला माहित आहे त्याचा लॉंग फॉर्म पण माहित आहे, लघुत्तम सामायिक विभाज्य, तसंच मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर बघा संख्यांचा लसावी आणि मसावी काढण्यासाठी युक्लिडचा एक सोपा आणि महत्त्वाचा नियम अनेकदा वापरला जातो. कोणता मुलांना? युक्लिडचा एक सोपा असा नियम आपण अनेकदा लसावी आणि मसावी काढण्यासाठी वापरतो. तर बघा कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येतात. बघा कोणतीही संयुक्त संख्या म्हणजे काय म्हटलं मुलांना की ज्या संख्येचे आपण संयुक्त संख्या म्हणजे पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊ.
संयुक्त संख्या म्हणजे काय होते? बघा, संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. जसं बघा मुलांनो, 12 घ्या. आता 12चे बघा आपण 2, 6, 4, 3, 12 असे 2 पेक्षा जास्त याचे विभाजक आहेत. तसंच मुलांना 18 घेतलं तर 18चे पण बघा 1, 2, 3, 6, 9, 18 असे हे बघा 2 पेक्षा जास्त याचे काय आहेत? विभाजक आहेत. तर ह्या संख्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या म्हणतो. तर बघा, आपण मूळ संख्येचे मूळ अवयव काढायसाठी किंवा लसावी मसावी काढण्यासाठी खूपदा युक्लिडच्या नियमाचा आपण इथे वापर करतो. तर बघा, तिथे काय सांगितलेलं आहे? कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते, हा तो नियम आहे. बघा, युक्लिडचा नियम काय सांगतो आपल्याला? आपण लसावी मसावी काढताना आपण तो वापरतो की कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्याच्या गुणाकाराच्या रूपात आपल्याला लिहिता येते. तर संयुक्त संख्या म्हणजे काय आहे हे तुम्हाला समजलं आहे. तर आपण बघूया मुलांना, आता संख्यांचे मूळ अवयव कसे पाडायचे ते आपण बघूया. आणि 24 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात कशी लिहितात आपण आता ते बघूया मुलांना. तर बघा, 24 ही संख्या आपल्याला लिहायची आहे. तर मूळ अवयव काढायची पद्धत कशी आहे? आपण बघा, याच्यामध्ये 2 मांडणे आहेत मुलांनो, एक उभी आहे आणि एक आडवी मेथड आहे. तर लक्ष द्या की आपल्याला अवयव पाडायचे आहेत. तर समजा 24 चे अवयव पाडायचे आहेत तर आपण काय करूया? आधी 24 ला 2 भाग जाते का बघूया. किंवा तुम्ही दोन्ही भाग जातोच डायरेक्टली. आता छोटी संख्या आहे तर जातो, पण मोठी संख्या आहे याचे आपल्याला भाग बघायचे असले की कितीनी भाग जातो. तर आपण कसोटी सुद्धा शिकलेलो आहोत. त्या कसोटीचा वापर करायचा. जसं 2 ची कसोटी, 3 ची, 6, 9 ह्या आपण कसोट्या शिकलेलो आहोत. 5 ची कसोटी. तर 2 च्या कसोटीमध्ये काय आहे? एकक स्थानी समजा 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणतीही संख्या असली तर आपण काय म्हणतो? 2 नी विशेष भाग जातो. आता ह्या छोट्या संख्या आपण इझिली सांगू शकतो की 2 नी तर भाग जातो. म्हणजे याला आपण बघा अवयव पाडायचे तर 12 दुने 24. मग हे 2 जशाचे तसे लिहायचे. पुन्हा बघा 12 ला किती भाग जातो मुलांना? 6 दुने 12. मग पुन्हा हे 2 जशाचे तसे लिहायचे, हे 2 जशाचे तसे आणि 6. बघा, आता 6 ला कितीनी भाग जातो मुलांनो? 3 दुने 6. बघा, आपण 24 ह्या संख्यांचे जे अवयव आहे आपण पाडले आहेत. आता एक दुसरी पद्धत आहे उभी पद्धत. उभी पद्धत मध्ये काय करतो मुलांनो? ज्याचे अवयव पाडायचे ती आधी संख्या 24 लिहायचं आपल्याला इथे. तर बघा, आता लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन बघा मुलांनो. बघा, हे बेसिक क्लिअर असलं तुमचं तर समोर तुम्हाला अडचण जाणार नाही. आपण छोट्या छोट्या नंबर्स पासूनच सुरुवात करूया, म्हणजे मोठ्या संख्यांचं तुम्हाला अवयव पाडणं कठीण जाणार नाही. तर बघा, 24 आहे, याचा आपण आडव्या पद्धतीने कसा अवयव काढायचा हे बघितलेलं आहे. तर मुलांना आता आपण उभ्या पद्धतीने अवयव कसं काढूया ते बघूया. तर बघा, 24 आहे, 24 चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. तर आपण 24 ला बघा 2 नी भाग देऊया. ज्याच्यानी भाग देतो ते ह्या संख्येला लिहायचा आणि कितीचा भाग चालला जो भागाकार येतो तो उजव्या बाजूला लिहायचा. तर बघा, 12 दुने 24. मग पुन्हा 12 ला कितीनी? 2 नी भाग देऊया. तर भागाकार किती आला? 6 आलेला आहे. मग बघा, 6 ला पुन्हा 2 नी भाग दिल्यावर किती उत्तर येईल मुलांनो? 3 उत्तर येणार आहे. मग पुन्हा 3 ला आपण 3 ने भाग देऊया. तर उत्तर किती येणार आहे मुलांनो? इथे बाकी 1 उरणार आहे. तर बघा, 3 1 3. तर बघा, आपण अवयव जे पाडले तुम्ही उभ्या पद्धतीने उभ्या पद्धतीने तुम्ही अवयव पाडा किंवा आडव्या पद्धतीने अवयव पाडा. पद्धत ही वेगळी असली तरी येणारं उत्तर हे सारखंच येणार आहे. तर इथे बघा मुलांनो, 24 चे अवयव किती आले? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. इथे सुद्धा अवयव बघा 2 2 2 3 असे हे अवयव आलेले आहेत. तर बघा, नक्कीच तुम्हाला समजलं असेल की आपण अवयव कसे पाडतात. बघा, इथे मूळ अवयव काढण्याची पद्धत उभी मांडणी इथे दाखवलेली आहे मुलांनो. उभ्या मांडणीमध्ये बघूया आपण.
आधी बघा 24 ला 2 नी भाग देत आहेत. इथे लिहिलेलं आहे उभ्या मांडणीमध्ये उभी रेख आखून उजवीकडे मूळ अवयव काढायची 24 ही संख्या लिहायची. बघा इथे उजवीकडे 24 ही संख्या लिहायची आणि डावीकडे 24चा सर्वात छोटा विभाजक 2 लिहूया. सर्वात छोट्या संख्येने भाग जाते ते आपण इथे डाव्या बाजूला लिहूया. सगळ्यात लहान विभाजक लिहिलेला आहे. मग आता उजवीकडे बघा ज्याच्याने भाग जातो मग पुन्हा 12 ला कितीने भाग जातो 2 ने भाग जातो बघा म्हणून इथे 2 लिहूया. पण 12 ला 2 ने भागल्यावर भागाकार किती येणार आहे तो उजवीकडे लिहायचा. बघा इथे एक्सप्लेनेशन मध्ये लिहिलेलं आहे. आता आडवी रेख आखून 24 ला भाग दिल्यावर येणारा भागाकार 12 उजवीकडे लिहा आणि परत 12 चा छोटा विभाजक 2 डावीकडे लिहूया. मग पुन्हा 30 प्रोसेस करा. मग पुन्हा 6 चा छोटा विभाजक लिहा आणि इथे किती उत्तर येईल 3 येईल. पुन्हा 3 चा छोटा विभाजक लिहा आणि उत्तर किती येणार आहे 3 1 3. अशा प्रकारे याचा उभ्या मांडणीचा आपला जे अवयव पाडल्याच्या नंतर येणार आहे. बघा पुन्हा आडवी रेघ आखून आलेला भागाकार 6 उजवीकडे लिहूया. मग उजवीकडे लिहिलेला आहे. त्याच्यानंतर तसेच 6 हा छोटा विभाजक आहे आणि 2 हा डावीकडे लिहूया. परत आडवी रेख इथे आखूया आणि आलेला भागाकार 3 उजवीकडे लिहूया. मग बघा पुन्हा इथे आडवी रेख येईल मुलांनो आणि अशा प्रकारे आडवी रेख आल्याच्या नंतर परत 3 चे विभाजक 3 डावीकडे लिहून 3 ला भागूया आणि आडवी रेख आखून आलेला भागाकार 1 उजवीकडे लिहूया. अशा प्रकारे उभ्या रेखाचा डावीकडील सर्व संख्या 24 चे मूळ अवयव आहेत. बघा हे 24 चे मूळ अवयव काय काय आलेले आहेत. 24 चे जे मूळ अवयव आलेले आहेत 2 2 2 3. तर बघा मुलांनो आपण हे आपले जे उभ्या पद्धतीने उभी मांडणी करून जे सोडवलं आहे तर 24 चे जे अवयव किती आले 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 आणि आडव्या पद्धतीने आपण केले होते तर कसं आलं मुलांना 24 च्या 2 गुणिला 12 कारण 12 दुने 24. मग पुन्हा आपण 2 जशाचे तसे लिहून इथे 12 ला 2 नी भागलं होतं तर 2 सख 12. पुन्हा हे 2 2 लिहिलं आणि 6 चे अवयव पाडले होते तर 3 दुने 6. बघा सारखेच आलेले आहेत मुलांनो. इथे 2 2 2 3 इथे 2 2 3 2 म्हणजे दोन्ही पद्धतीने जे अवयव पाडले तर कसे आले सारखेच आपल्या आलेले आहेत. फक्त ही पद्धत तुमच्यासाठी नवीन आहे ही लक्षात ठेवायची मुलांनो. आणि याची सुद्धा बघा जितकी आपण पद्धत प्रॅक्टिस केली तितकं आपल्याला येईल मुलांनो. बघा इथे आडव्या पद्धतीने सुद्धा इथे करून सांगितले 24 ला 2 गुणिला 12. मग बघा 2 गुणिला 2 गुणिला 6 12 पर्यंतचे अवयव इथे पाडलेले आहेत आणि शेवटी बघा काय आलेले आहे 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 अशा प्रकारचे अवयव आलेले आहेत. बघा 6 चे अवयव इथे पाडले आहेत. इथे 12 चे पाडले आहेत. 2 व 3 हे मूळ अवयव आहेत. इथे काय आहे मुलांना 2 आणि 3 हे मूळ अवयव आलेले आहेत. तर बघा तुम्ही बघितलंच असेल. अजून आपण एखादं उदाहरण बघूया. सपोज आता 28 घेतलेलं आहे मुलांनो. आता 28 चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. आपण आडव्या पद्धतीने बघूया. तर समजा 2 नी बघितले याला 28 ला समजा 2 नी दिलं तर किती मुलांना 14 दुने 28. मग पुन्हा आपण इथे 2 लिहूया आणि 14 चे आता अवयव पाडायचे तर किती येईल 7 दुने 14 म्हणजे 28 चे अवयव किती आले 2 2 7. आता उभ्या पद्धतीने करूया मुलांना. 28 ची आपण पाडूया. तर बघा ज्याचे अवयव पाडायचे ते उजव्या बाजूला लिहायचं. त्यानंतर कशाने भाग जातो त्या संख्या लिहत जायच्या. तर बघा आपल्याला 28 ला 2 नी भाग देऊया तर इथे किती येईल 14 आला आहे. 14 ला पुन्हा आपण कितीने भाग देऊया मुलांनो 2 7 14 आणि 7 ला 7 1 7 म्हणजे याचे किती अवयव आले 2 2 7. बघा 28 चे अवयव किती आले 2 2 7. अजून उदाहरण एक बघूया मुलांनो. बघा जितकी जास्त उदाहरण बघूया तितकं आपलं परफेक्ट होईल कारण अवयव पाडता येणं हे खूप आवश्यक आहे. तर आता सांगा तुम्ही कोणती संख्या घेऊया आपण. सपोज आपण घेतलं 36 घेतलं आहे
तर 36 च बघा, 36 चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. तर 2 गुणीला 2 नी भागूया. तर किती येणार आहे? 18 दुने 36 म्हणजे 18 येणार आहे मुलांनो. मग आता काय करूया आपण? 18 चे अवयव पाडूया. 2 गुणीला 9 दुने 18. मग काय करूया मुलांनो? इथे 2 लिहिलेला आहे, 2 लिहिलेला आहे. आता 9 चे आपण अवयव पाडूया. 3 तिरी 9 येणार आहे मुलांनो. तसंच आता आपण ह्या पद्धतीने सुद्धा 36 चे अवयव पाडूया. तर काय करूया मुलांनो? 36 ला 2 नी भागूया. 2 नी भागल्यावर भागाकार किती आलेला आहे? 18, म्हणून इथे 18 लिहिलेला आहे. पुन्हा 18 ला आपण भागूया मुलांनो. 18 ला आपण 2 नी भागल्यावर उत्तर 9 आलेलं आहे. पुन्हा बघा मुलांनो, 9 ला आपण कितीने भागूया? 9 ला 3 ने भागूया. 3 तिरी 9 उत्तर आलेलं आहे. आणि बघा 3 1 3 म्हणजे बघा आपलं जे 36 चे अवयव आहे ते किती पडलेले आहेत मुलांनो? 36 चे अवयव पडलेले आहेत. 2 गुणीला 2 गुणीला 3 गुणीला 3 अशा प्रकारचे अवयव पडलेले आहेत. नक्कीच मुलांनो तुम्हाला आता अवयव कसं पाळतात हे तुम्हाला कन्सेप्ट हा क्लिअर झाला असेल. आता आपण बघूया काय लक्षात ठेवायचं आहे ते बघूया. दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे आहे. काय लक्षात ठेवायचं मुलांना? बघा, संख्येचे मूळ अवयव पाडण्यामध्ये की दिलेली संख्या, आपल्याला जी पण संख्या दिलेली आहे तर दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे आहे. तर बघा 117 चे आपल्याला मूळ अवयव समजा पाडायचे आहे. तर कसं करूया मुलांना? आपण उभी मांडणी बघूया. उभ्या मांडणीमध्ये उभी रेष आखून उजवीकडे मूळ अवयव काढायची संख्या लिहायची. बघा कशाचं आपल्याला 117 चं लिहायचं म्हणून इथे लिहूया. आणि बघा कशाने भागायचं आहे आपण ते बघूया. तर बघा आपण 2 ची कसोटी बघितली तर 2 नी भाग जाणार नाही, कारण बघा एकच स्थानी 7 आहे. 2 च्या कसोटीमध्ये आपण काय बघितलेलं आहे? जर छोट्या संख्या असल्या तर आपल्याला टेबलनुसार म्हणतो, पण आता 117 बघायचं आहे. तर 117 ला 2 नी भाग जातो का? आपण पटकन बघायचं बघा मुलांनो. त्याच्यासाठी जे आधीच शिकलेलं रिकॉल करत राहणं आणि लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे मुलांनो. तर बघा इथे एकच स्थानी 7 आहे. आपण तर 2 नी भाग जाईल का इथे? नाही, 2 नी भाग जाणार नाही, कारण एकच स्थानी जेव्हा 0 2 4 6 8 असले तर 2 नी निशेष भाग जातो. तर म्हणून आता बघा 2 नी इथे भाग जाणार नाही. मग आपण 3 नी भाग देऊया मुलांनो. बघा 117 ला 3 ने भाग दिल्यावर काय येईल मुलांनो? 3 तिरी 9 आणि 9 10 11 2 राहिले. हातचा जो 7 आहे तो खाली येईल आणि 9 तिरी 27 म्हणजे बघा 39 येणार आहे. समजा 117 ला 3 ने भागलं तर आपलं उत्तर किती येणार आहे? 39 उत्तर आलेलं आहे. आता बघा 39 ला तर 39 ला कितीने भाग जाईल मुलांनो? 3 नी भाग जातो, कारण 13 1 13 13 2 26 13 तिरी 39. बघा मग इथे 13 आहे तर आपण लिहूया 13 1 13. तर अशा प्रकारे याचे अवयव किती आले? 3 3 आणि 13 हे अवयव आलेले आहेत. तशाच प्रकारे मुलांना समजा आपण याला उभ्या पद्धतीने केली, आडव्या पद्धतीने समजा केलं असतं मुलांनो, तर बघा 117 ला 2 ने भाग जात नाही, 3 ने भाग दिला असता. 3 गुणीला किती केलं असतं? 39. मग पुन्हा 3 गुणीला आता 39 चे अवयव पाडायचे आहेत मुलांनो. 13 13 13 2 26 13 तिरी 39 म्हणजे किती अवयव आले आहेत मुलांनो? 117 चे अवयव आले आहेत 3 3 आणि 13. नक्की मुलांनो तुम्हाला ही जी स्टेप आहे ती समजली असेल मुलांनो. बघूया आपण. बघा इथे 117 चे मूळ अवयव आपल्याला पाडायचे आहेत. आपण उभी मांडणी बघूया. तर बघा आडवी मांडणी पण आहे आणि उभी मांडणी पण आहे. तर बघा इथे उभ्या मांडणीमध्ये उभी रेख आखून उजवीकडे काय लिहायचं? उजवीकडे मूळ अवयव काढायची संख्या लिहायची. तर मूळ अवयव इथे काय आहे? 117 म्हणून आपण इथे उजवीकडे 117 लिहिलेला आहे. आणि डावीकडे 117 चा सर्वात छोटा विभाजक 3 लिहूया. इथे 3 लिहूया. आणि आता आडवी रेख आखून 117 ला भाग दिल्यावर
येणारा भागाकार किती आहे? 39 आला होता, तो आपण इथे उजवीकडे लिहूया. जो आलेला होता तो आपण इथे उजवीकडे लिहूया. इथे 39 आलेला आहे. मग पुन्हा 39 ला आता आपण कितीने भाग देऊया? 3 ने भाग देऊया. आलेला भागाकार पुन्हा उजवीकडे लिहूया. मग इथे 13 1 13 अशा प्रकारे याचं जे आहे भाग जाणार आहे. बघा, येणारा भागाकार 39 उजवीकडे लिहून परत 39 चा छोटा विभाजक 3 डावीकडे लिहूया. बघा, मग 3 डावीकडे लिहिलेला आहे आणि पुन्हा आडवी रेखाखून आलेला जो भागाकार आहे तो 13 उजवीकडे लिहूया आणि तसेच 13 चे छोटे विभाजक जे आहे, मग 13 चे काय केले? छोटे विभाजक 13 हे डावीकडे लिहूया, परत आडवी रेख आखूया आणि आलेला भागाकार 1 हा उजवीकडे लिहूया. आणि बघा, आलेला भागाकार उजवीकडे लिहिलेला आहे आणि अशा प्रकारे उभ्या रेषेचे डावीकडील सर्व संख्या हे 117 चे काय आहेत? मूळ अवयव आहेत. म्हणजे इथे 3 3 13 हे काय आहेत? 117 चे मूळ अवयव आहेत. म्हणजे बघा, 117 चे मूळ अवयव काय आहेत? 3 3 आणि 13. बघा, आता याचे आडवी मांडणी पण आपण बघितलेली आहे, बघून घेऊया. इथे ते 117 ला यांनी 13 13 17 117 होतात असं पण करू शकतो आपण. 13 17 किंवा आपण असंही केलं करू शकतो मुलांनो. 3 गुणिला 39 असंही करू शकतो. आणि मग 13 तिरी 39 39 चे पाडले होते आपण अवयव. पण इथे बघा, 13 च्या पाड्यामध्ये 39 येते, 13 तिरी 39. मग 13 जसेचे तसे लिहिले मुलांनो आणि 9 चे अवयव पाडले तर 3 तिरी 9. म्हणजे बघा, याचे अवयव किती आलेले आहेत? 13 3 आणि 3. तर अशा प्रकारे मुलांनो 117 चे अवयव आलेले आहेत. तर नक्कीच मुलांनो तुम्हाला उभ्या पद्धतीने अवयव कसं पाळतात आणि आडव्या पद्धतीने अवयव कसं पाळतात हे समजलं असेल.